नमस्कार. तर आजचा माझा व्हिडिओ होणार आहे 3 धार्मिक स्थळावर, ते पण फक्त 1000 रुपयात. तर आज मी जाणार आहे पालघर ते भिवंडीपर्यंत. तर माझं मी पहिलं प्लेस करणार आहे मिनी वृंदावन, दुसरं करणार आहे वज्रेश्वरी आणि तिसरं करणार आहे छत्रपती शिवाजी महाराज भिवंडी. वन डेमध्ये गोवर्धन इको टूर घेऊन याचा पूर्ण टोटल खर्च आहे 1000 रुपये. आणि हा खर्च आहे जो महाराणा टूर्स अँड ट्रॅव्हल, तिथून मी हा एक्सप्लोर केलेला आहे. पूर्ण वन डे ट्रिप आहे. तर ज्यांना कोणाला 1000 रुपयामध्ये हे 3 स्पॉट करायचे असतील त्यांनी नक्की विजिट करा. ह्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स मी स्क्रीनवरती आणि कॅप्शनमध्ये मेन्शन करेन. तर तुम्हाला सुद्धा ह्या 3 जागा एक्सप्लोर करायच्या असतील माझ्यासोबत, तर तुम्ही ह्या महाराणा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा नक्की कॉन्टॅक्ट करा. ह्याची अगोदरची मी स्वामी समर्थ यात्रा ती 750 रुपयाची आहे. तीसुद्धा मी माझ्या आय बटनवरती मी तुम्हाला दिसेलच, नोटिफिकेशन येईल, ती तुम्ही नक्की बघा. जी 750 रुपयामध्ये एका दिवसात तुम्हाला 5 धार्मिक स्थळं करून देणार आहेत. आणि ह्यांची आता सेकंड टूर आहे जी गोवर्धन इको टूर आहे, ती खूप 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 छान आहे. खूप प्रसन्न वाटतं. आणि ही मोठीच्या मोठे इथे पालघरला खूप छान प्लेस आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर ही टूर तुम्हाला करायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा. चंद्रकांत जात आहे. चंद्रकांत तर ह्या पॅकेजमध्ये इन्क्लूड तुम्हाला मिळणार सकाळचा नाश्ता, चहा, पाण्याची बॉटल, जेवल्यानंतर गोडपान. जेवण आपण पहिला स्पॉट करणार आहे तिथेच आपण जेवण करणार आहे. त्यानंतर आपण इव्हनिंगच्या स्नॅक्ससाठी आपण चटरपुटर काहीतरी बसमध्येच खाणार आहोत. आणि आपला लास्टचा स्पॉट कवर होईल तिथेच आपण इव्हनिंग स्नॅक्स खाणार आहोत आणि चहा करणार आहोत. फ्रेश झाल्यानंतर आपण निघणार आहोत परतीच्या प्रवासाकडे. आजचा पहिला स्पॉट आहे गोवर्धन इको स्कूल. तर हे एक्सप्लोर करायला नाही म्हटलं तरी 2 तास तरी जाणार आहे. आणि इथेच आम्ही जेवण करणार आहे 12:30च्या अंदाजे. आता झाले आहेत ऑलमोस्ट 10:30-11 झालेत. जस्ट एंट्री केलेली आहे. आणि हे एक्सप्लोर करेपर्यंत 2 तास तरी आमचे जातीलच. मग इथूनच आम्ही जेवून जाणार आहे दुसऱ्या स्पॉटवरती. आणि आता आपण बघू, हे आता प्लेस आपण एक्सप्लोर करूया. बऱ्यापैकी गर्दी आहे, लोक रविवारचे येतात फिरायला इथे. तसं मिनी वृंदावन आहे, मथुरा आहे, त्याचं सेम रेप्लिका इथे बनवलेला आहे. आणि खूप छान प्लेस आहे. चला आपण आता बघूया. आपण ट्रॅव्हल पण अवेलेबल आहे. आणि इथे योगा सेंटर आहे, राहण्यासाठी स्टे आहे, बरंच काही मेडिटेशन आहे, बरंच काही फॅसिलिटीज आहेत. तर बघूया आपण काय काय आहे ते. गोशाळा आहे. तर ही गोशाळा आहे. तुम्ही इथे 20 रुपयाला चारा भेटतो आहे. तर इथे तुम्ही त्यांना चारा देऊ शकता. आणि हे कॅफे आहे, गोविंदास करून आहे. आणि इथे हे काय गिफ्ट्स आहेत, तिथे हे गोवर्धन गिफ्ट्स आहेत. आणि ते हा इको विलेज बाजार आहे पूर्ण. मध्ये अशा बऱ्याच डेकोरेटिव्ह थिंग्स केलेल्या आहेत. खूप छान व्ह्यू दिसतोय बाहेर, लांबून तरी खूप छान दिसतोय. तर आता आपण मंदिरात एंट्री करूया आणि नंतर आपण ती परिक्रमा आहे ती करूया, जी 1 तास 1.5 तास तरी एक्सप्लोर करायला लागतो. खूप मोठा एरिया आहे एक्सप्लोर करण्यासाठी. बघा, हे श्री श्री राधा मदन मोहन टेम्पल आहे. तर आता आपण एंट्री करणार आहोत. जैसे स्पर्श किया अच्छे से देखो, भगवान जो है हमेशा दोनों हाथ ऊपर करके बांसुरी बजाते हैं. अपने हाथ जो है मूर्ति के रूप में हाथ नीचे किया, दोनों हाथ देखो नीचे है.
और जैसे भगवान अपने हाथ नीचे किया वो बांसुरी जो टूट गया और तुरंत राजकुमारी पहचान पाई ये मेरा भी करोली है, ये राजकुमारी का ससुराल। करोली जो है 5 घंटे दूर है जयपुर से। तो अभी भी हम इस ऐसे ही बांसुरी टूटा वाला बांसुरी लगाया है। ये केवल एक आभूषण नहीं है, ये क्या बन गया है? आज सारे लोग बोलते हैं आप पत्थर का पूजा करते हैं, ये भी पत्थर। तर यांचा टायमिंग आहे इथे 10:30. सो ह्यांच्या टायमिंगनुसारच हे लोक सोडतात. तर आता आपण परिक्रमा मार्ग करायला जाणार आहे आणि ह्याचा टायमिंग आहे जो बाहेर मी मेन्शन पण केलेला आहे. तर आपण स्टार्ट करूया आणि हे लोक बॅचेस वाईजच सोडतात. तर हा परिक्रमेचा मार्ग आहे. इथे पण ह्यांनी बोर्ड लिहिलेला आहे, इन्फॉर्मेशन बोर्ड. इथे मथुरा यमुनाला नदीला जायचं आहे. यमुना ह्या साईडला आहे आणि मथुरा ह्या साईडला आहे. तर आपण स्टार्ट करूया. सो इथे ह्यांचं श्रीकृष्णाचं जन्मस्थान आहे. इथे बरंच जन्मस्थान आहे, रासलीला आहे, असे बरं. आता कृष्णाने यमुना क्रॉस केलेली आहे. तर खालून ही नदी जाते. हा त्याच्यावरून त्यांनी ब्रिज केलेला आहे. खूप छान व्ह्यू केलेला आहे आणि खालून ही नदी गेलेली आहे. आप जैसा मेरे साथ व्यवहार करोगे मैं तुम्हारे साथ वैसा ही व्यवहार करूंगा. अगर तुम मुझे भगवान रूप में देखते हो मैं तुम्हारा भगवान के रूप में रक्षा करूंगा. लेकिन अगर तुम मुझे शत्रु देखना चाहते हो मैं शत्रु, और तुम मुझे निरस भाव में देखना चाहते हो. यहाँ पे कुछ लोग आते हैं बोले हमको कुछ लेना देना नहीं, कुछ सुनना नहीं, कुछ दर्शन नहीं, बस झाड़ियों में बैठ के फोटो खिंचा के चले जाएंगे. तो भगवान आपको उसी रूप में दर्शन देंगे कि तुम्हारे लिए ये स्थान केवल एक पर्यटक स्थल बनकर रह जाए. ही दामोदर लीला आहे जिथे भगवान कृष्णाने मटकी फोडली आणि खोटं बोललेला होता. तोच हा क्षण इथे दाखवलेला आहे. हा नामकरण सोहळा त्यांनी दाखवला इथे. कालिया को दंड देने के लिए कालिया क्या प्रदर्शित, तो इसीलिए भगवान को देखने का प्रयत्न मत करो. ऐसी सेवा करो, ऐसी भक्ति करो कि भगवान आपके हृदय में स्वयं प्रकाशित हो. यही माध्यम है. अतः श्री कृष्ण नामादि भवेद ग्राह्यम इंद्रिय सेवोन्मुखे ही जह्वादो स्वयं एव स्फुरत्यदा. भगवान आपके हृदय में है. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृति ज्ञानम अपोहनम च. हर एक के हृदय में भगवान पहले से है. हम लोग आगे कितने लोग मदन मोहन जी का दर्शन लिए? अब बताओ जो लोग पहली बार आए. मदन मोहन विग्रह में एक ऐसी विशेषता है जो और किसी मंदिर में नहीं. बांसुरी 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 उनका. कितने लोगों ने ध्यान दिया बांसुरी टूटी हुई है? केवल 2-3 लोगों ने. तो कैसे टूटी और क्या लीला है? केवल एक जगह पे भगवान टूटी बांसुरी के साथ खड़े. ठीक है, तो क्यों बांसुरी टूटी और मदन मोहन क्यों ऐसे खड़े, और मदन मोहन जी कौन है, प्रथम कृष्ण का विग्रह इस संसार में कैसे आया, उसकी लीला हम आगे बताएंगे. सब लोग साथ में. राधा दामोदर टेम्पल आहे तिथे जाणार आहे. युग का युग धर्म होता है. सतयुग का युग धर्म क्या है? भगवान का ध्यान करना. सतयुग में भगवत प्राप्ति का मार्ग क्या है? ध्यान. आयु होती थी 1 लाख वर्ष. त्रेता युग में भगवत प्राप्ति का साधन क्या था? युग धर्म क्या था? यज्ञ करना. द्वापर युग में इकडचा एवढा सगळा पॅसेज आहे. मंदिराच्या पाठचा तो सगळा शेणाने सारवलेला आहे. तुम्हाला दिसणार नाही व्हिडिओमध्ये कदाचित, पण ॲक्च्युली शेणाने पूर्ण एवढा इथून ते इथून बाहेर पडल्याच्या नंतर इथून ते पूर्ण एवढा शेणाने सारवलेला आहे. आता आपण बाहेर पडतोय आणि आपण आता चाललो आहोत जेवायला. तर एकदम गर्दी असते आणि तसे शूट
करायला मिळत नाही जसं आपण बघतो तसं. आता इथून स्टार्ट झाली होती आपली परिक्रमा आणि इकडे जाऊन आपण असे गोल फिरून आपण आलेलो आहे आणि इथून ही एंड झालेली आहे. आणि त्याने बोर्ड डिरेक्शन बोर्डचा दिलेला आहे. हा इथे बघा लिहिलेला आहे परिक्रमा समाप्त. म्हणजे आपण इथून हे एक्झिट करा म्हणजे एंट्री एक्झिट आणि प्रॉपर असं दिलेलं आहे. त्यांचा हा कॅफेटेरिया आहे. आता मी इथेच जाणार आहे. बाहेर वाउचर आम्ही घेऊन ठेवलेले आहेत. आता जाऊया आपण जेवायला जाऊया. तर माझी थाली आलेली आहे. त्याच्यामध्ये बघा फ्रायचं म्हणजे पापडच्या नळ्या दिलेल्या आहेत, भात आहे, डाळ त्याने त्याच्यात वाटे दिलेले, 2 चपात्या दिलेल्या आहे, शिरा दिलेला आहे, 2 भाज्या दिलेल्या आहेत. तर चला आपण आता स्टार्ट करूया जेवायला. बरेच लोक इकडे येतात आणि म्हणजे सेवा करण्यासाठी येतात, मेडिटेशन करण्यासाठी येतात, योगा करण्यासाठी येतात आणि इथे स्टे आहे. आणि आज रविवार आहे म्हणून बरीच गर्दी आहे. सेकंड स्पॉट आहे वज्रेश्वरी योगिनी देवी. तर आता आपण असं पायऱ्याने वरती चढणार आहोत आणि आजूबाजूला खूप मार्केट आहे. तर अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही तिसरा स्पॉट कवर करणार आहे. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं मंदिर आहे त्यांनी बांधलेलं भिवंडीला. तर आम्ही तिकडे जाणार आहे आता. आता मला तुम्ही पाठी बघत आहात ते छत्रपती शिवाजी महाराजांचं शक्तिपीठ आहे. तर आजचा हा तिसरा पॉईंट आणि लास्ट पॉईंट आहे तो आपण एक्सप्लोर करणार आहोत. हां आणि हा आहे आतला व्ह्यू. बरीच गर्दी आहे. रविवार म्हटलं की बरीच गर्दी असते.